मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई आणि हमाल पदांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। नागपूर खंडपीठ झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ झालं आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई आणि हमालची ही भरती चालू आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले आहे 15 डिसेंबर पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि 5 जानेवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 16,000 ते 52,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर या भरतीमध्ये पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे का, यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, पेपरचा अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे, पेपर कशा प्रकारे विचारला जातो, पेपर हार्ड राहते की सोपा राहतो, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि या भरतीची मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल या भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। वयोमर्यादा, फी, निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आपण जागांचा जर विचार केला, जे मुंबई उच्च न्यायालय झालं, नागपूर खंडपीठ झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ झालं, तर टोटलच्या ज्या जागा आहे 2,331 जागांसाठी टोटल वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे, ज्यामध्ये विविध काही प्रकारचे पद आहे। लघुलेखक उच्च श्रेणी झालं, लघुलेखक निम्न श्रेणी, लिपिक झालं, वाहन चालक झालं, त्यात आहे शिपाई हमाल फरजच्या सुद्धा जागा आहे। टोटल 887 जागा आहे शिपाई हमाल फरजच्या मुंबई उच्च न्यायालय झालं, नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ यामध्ये मिळून, ठीक आहे। तर त्याचबरोबर यामध्ये जर आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीच्या असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपल्या या भरतीमध्ये जे वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे 8 डिसेंबर 2025 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला, कोणती कॅटेगरी असा SC/ST OBC EWS NTB ओपन SBC SC SBC कोणती कॅटेगरी असाल 1,000 रुपये फी सर्व कॅटेगरीसाठी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे तर ते मुंबई झालं, नागपूर झालं, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, हे नोकरीचं या ठिकाणी ठिकाण आहे। जर आपलं सिलेक्शन झालं तर या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता यामध्ये जे फॉर्म भरणे चालूच आहे 15 डिसेंबर पासून 5 जानेवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर आता या भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार तर आपल्याला 16,000 ते 52,000 पर्यंत भेटणार आहे। आता या भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे यामध्ये होणार आहे, तर सर्वात अगोदर स्टार्टिंगला आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। 30 मार्कासाठी पेपर असणार आहे, पासिंग फक्त 15 मार्कावर आहे। 30 पैकी जर तुमचे 15 प्रश्न बरोबर आले, आपण पेपर त्या ठिकाणी पास राहतो पहिला। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार त्यामध्ये सामान्य ज्ञानचे सुद्धा विचारले जाते, जीकेचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, महाराष्ट्रातील सुद्धा जीकेचे प्रश्न राहते त्यामध्ये। त्याचबरोबर काही बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा राहते, काही गणिताचे सुद्धा काही राहते, त्याचबरोबर जे या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा काही त्या ठिकाणी प्रश्न राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मराठी व्याकरणचे सुद्धा राहते। तर बा सामान्य ज्ञानचे प्रश्न, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, त्याचबरोबर गणित झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, तर हे मिळून मिसळून जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेला विचारले जाते टोटल 50, टोटल 30 आणि 30 पैकी 15 मार्कावर या ठिकाणी पासिंग आहे। अशा प्रकारे आपला पहिला पेपर होणार आहे। आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी। त्यानंतर आपलं आणखीन आपल्याला बोलावलं जाणार आहे, आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाणार आहे, 10 मार्कासाठी इंटरव्ह्यू असणार आहे। अशा प्रकारे 50 पैकी आपली या ठिकाणी निवड केली जाणार आहे। 50 मार्कामध्ये जे विद्यार्थी मिळून आपलं निवड केली जाणार आहे, अशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ या भरतीची ही सर्व जाहिरात आपलं जर या ठिकाणी आपलं जर सिलेक्शन झालं, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई झालं, फराज झालं, हमाल झालं, ह्या पदामध्ये जर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन झालं तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला झाडू त्या ठिकाणी मारावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला फाईल आणून देणं
त्याचबरोबर फाईल आणणे आपल्याला हे काम आपल्याला करावं लागणार आहे। गर्दी वगैरे त्या ठिकाणी जास्त जमली तर ते गर्दीवर नियंत्रण तुम्हाला करावं लागणार आहे, हे काम आपल्याला करावं लागणार आहे। आपल्याला फरशी त्या ठिकाणी पुसून दाखवावं लागणार आहे, फरशी आपल्याला पुसावं लागणार आहे आणि आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे, हे काही आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर चहा कॉफी आपल्याला नेऊन द्यावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। आणि झेरॉक्स सुद्धा आपल्याला काढून द्यावं लागणार आहे, हे सुद्धा काम आपल्याला करावं लागणार आहे। फाईल कागदपत्र मांडणी विविध कामात मदत करणे हे काही काम आपल्याला या ठिकाणी या पदामध्ये करावं लागणार आहे, या भरतीमध्ये करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल फराशी या पदाकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यकता अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। तर बघू शकता तुम्ही जागा बघू शकता, मुंबई उच्च न्यायालयामध्ये 570 जागा आहे, नागपूर खंडपीठमध्ये 115 जागा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये 202 जागा आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे वयमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि SC/ST कॅटेगरीचे असेल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे यामध्ये की आपण महाराष्ट्राचा रहिवासी या ठिकाणी असला पाहिजे, डोमिसाइल वगैरे असलं पाहिजे, आपली वर्तणूक चरित्र आपलं चांगलं असलं पाहिजे। तर या काही या ठिकाणी सूचना दिल्या आहेत, तर हे तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ऑनलाईन शुल्क भरण्याची जी प्रक्रिया आहे तर अर्जदार ऑनलाईन अर्ज करताना 1000 रुपये परीक्षा शुल्क केवळ SBI कॉलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे भरणे आवश्यक आहे। तर हे काही तुम्ही माहिती या ठिकाणी वाचू शकता, पेमेंटच्या रिलेटेड आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्ज करण्याची जी पद्धत आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते https://bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आले आहे 15 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 5 जानेवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर बघू शकता तुम्ही। आणि त्याचबरोबर आपल्याला खाली थोडे या ठिकाणी सूचना वाचायची आहे। तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही फोटो वगैरे बघा की फोटो आपला किती केबीचा असला पाहिजे, सिग्नेचर आपली किती केबीची असली पाहिजे, तर या ठिकाणी दिला आहे। तर तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या आणि वाचल्यानंतर तुम्ही फॉर्म अप्लाय या ठिकाणी करू शकता, ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघू शकता आपल्याला फक्त एकाच ठिकाणी फॉर्म भरता येते, नाहीतर तुम्ही म्हणसाल की मी 2-3 ठिकाणी फॉर्म भरतो, 2-3 तासात चालणार नाही, फक्त एकच ठिकाणी भरता येते। कारण की भरपूर जण असे राहते मी मुंबईले भरतो, संभाजीनगरले भरतो, नागपूरले भरतो, तिन्ही ठिकाणी भरतो, असं यामध्ये जमणार नाही। तर एकाच आस्थापनेची निवड करावं लागणार आहे, फॉर्म भरताना एकच आपल्याला फॉर्म भरावं लागणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये आपली जी निवड होणार आहे सर्वात अगोदर आपली 30 मार्कासाठी पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेज झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, गणित झालं, बुद्धिमत्ता झालं, हे प्रश्न असणार आहे। आणि पासिंग फक्त 15 मार्क आहे, 30 पैकी जर 15 प्रश्न जर आपले बरोबर आले तर पेपर आपण पास राहतो, कोणती कॅटेगरी असा। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये मुलाखत असणार आहे 10 मार्कासाठी। तर अशा प्रकारे आपली यामध्ये निवड प्रक्रिया आहे, लक्षात। तर अशा प्रकारे आपलं 50 पैकी आपली या ठिकाणी निवड होणार आहे कॅटेगरी वाईज SC/ST OBC EWS NTVG ओपन SBC SBC या कोणत्या कॅटेगरीचे असाल तर। जर तुम्हाला हे सर्व जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, मी टेलिग्राम ग्रुपची, तर जॉईन करून घ्या, त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकलेली आहे।